भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलती, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही, त्यांचं प्रेम पोचट होईल राहतं. ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायल ना, ओरिजिनल सच शिकलं त्याला आहे ना, नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं, पोराला. पण ती ऐकतच असते. पप्या त्याला म्हणा बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस. वाढायला आली ना, ती वाढीत राहणार आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मला. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ती बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला वव्या घ्याले 23ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या. पहा मला रागाला आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पडा सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली, त्याला नाही राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, मला म्हणला आबा टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून? पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसच नाही. चलो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणून, येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ. नवीन पोरं, तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडंच आहे का, पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब आला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्याव या, तू या नादीच लागत. बाई वाड्याव या, नाही तर सुरू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय, काय करतात, सगळं काम कोण करतात, पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू. पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे, एवढा मोठा हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना, 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे लोकांना.
पोर माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घ्या ते 250 रुपये पंगत वाढायची. हा आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं, पण आपण पोरांचं नाही करीत. पुढाऱ्याचं या 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 बसा बोकांडी आमच्या का आपण कोण. महाराज जे सत्य आहे ते अहो महाराज साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही ते पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू. आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही. 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय मत आहे तुमचं. काही 10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पार्ट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना नाही, तो का बाबा आहे का, म्हणजे मिटलं पाहिजे. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील. नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही नाही मग त्या वागण्याला काय किंमत आहे. हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का. काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणला, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो. आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव. आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादीला घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेलो माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची. साधं उत्तर द्या महिला मंडळ, साधं पटकन उत्तर द्या महिला मंडळ, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत आहे का. अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं बामट्याची दुनिया सगळी. काय असं काय हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे, भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पूर्ण उत्तर द्या. पूर्ण. तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली. पसंती झाली आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत, जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना भज कोणच्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या. पोरानं कोणच्या पडल रे, पोराच्या. करेक्ट. आणि मग काय आला लबाड्या करायच्या, आणि वरून त्याला राखी बांधी ती, त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले, पैसा जास्त झाला.
तर लग्नामधले मामा बदलवलेत पायाने. हो, पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलनीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामाचं. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा आहे. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच भाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा, तुम्हाला वाटतं मग रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडी जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे. पाजू नको हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नका कोणाच्या. ज्याने हे सुखाचे बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ. भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, तर प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असे, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्म्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-6 ताटल्यानं 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली. गुरुवार केले असतील ना 4, संपले का? बावळ्याचा बाजार नाही, येण्याचा बाजार झालाय. पण झालेले गुरुवार करा तुम्हाला. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तू कुशिड झाले. तू इकडं उद्यपणा घाली तिला. ऐ, पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? अरे विषयाचा आणि गोड पारमार्थ. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीरात पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. हातानं झटे कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का महिना म्हणलं? 2019ला एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचं बंद झालं. एकच वाक्य ऐकायचं. महाराज 2019ला एकच वाक्य ऐकायचं. एकच वाक्य महिलांनी. वाक्य ऐकाल? एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथ्या वाचित आणि पारायण करता? त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरींना 3 वाक्य सांगतो, ऐकाल पुरीनो? पुरी तर बोलायचं बंद झालं. 1, पुरीनो, नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही. उशिरा करा, शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला येडपाट पोरका नवरा मिळाला ना, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, 1 विषयात कमी मार्क पडले तरी चालतील, पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. फायटिंग मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे, बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, 2-3. तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळट, आम्ही एका वर्गात येतो रे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची. आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही. आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एडच सुद्धा जवळजवळ गेलाय. आता ग्लोबलही गेलंय. आता 3च रोग आहेत सगळ्यांना माझ्यासकट. 1 शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा राखेल रे, चहा नो.
शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. आता ऐका एकेकाचं लक्षण. शुगर का वाढते? अनियमित झोप. 2 सतत 90 पिणाराची शुगर वाढते, दारू पिणाराची. का 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 नीट ऐका. कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, मोसंबी घ्या, नारंगी घ्या, कोणताही ब्रँड घ्या. मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारुड्याची शुगर जर पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढती? माळकऱ्याची का वाढते? त्याला 2 कारण आहेत. एक, बाजरीची भाकर सतत खाणाऱ्याची शुगर वाढते. तुमच्याकडे नाही ती, पण बाजरी मुळात गोड आहे. आणि भाताने शुगर वाढते. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, भातानं जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भातच खात्या, त्यांची शुगर का वाढत नाही? तर आता कमी झाली महाराज. पूर्वी कोकणात नाचणी पिकायची, नागली. आणि नागली म्हणजे नाचणी हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध येते. तिचा कलरच मुळात लाल आहे, तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग कोकणातल्या माणसाने 290 मारल्या आणि चतकोर नागलीची भाकर खाली, बॅलन्स राहायचा. आता तांदळाच्या भाकरी आता करायला लागले लोक, नाही तर पूर्वी. आणि नाचणी नाचणी हे अतिशय आयुर्वेदिक आणि उत्तम खाद्य आहे. काय म्हणते तुमचं? आता नाचणीच्या भाकरी सुद्धा येणार नाही यांना. या चपातीला पोळी म्हणतात, पोळीला काय पोळा म्हणते का? मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, पण भोपळ्याला काय दोडका म्हणते का? पहिलं कारण शुगरचं. दुसरं कारण बीपी. बीपी का वाढतो माहिती का? जळकाट माणसाला बीपी वाढतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन व्हा पाहिली. बीपी जर वाढायचा नसेल तर महिला पुरुषांना भजनांना टाळकऱ्यांना सांगून देतो, मागचं उकरून काढू नका, बीपी वाढणार नाही. सोडून द्या मागचं. आता हे लहान आले पोर आहेत, यांना आपण गरीब होतो हे पटंगा. आता हे तुम्ही सगळे लोक श्रीमंत कधी झाले? हायवेच्या कडेचे 15 वर्षापूर्वी. नाही तर 15 वर्षाच्या अगोदर तुम्ही सगळे खेकडच धरीत होती. हे तुमचं सोनं दागिने हे सगळं कवा आलंय? आता हे 15-20 वर्ष. नाही तर 15 वर्षापूर्वी आपली आई भाताची लागवड करीत होती, आपला बाप म्हैसवळीत होता. आपला बाप आपलं आई इरलं घ्यायची, भाताची लागवड करायची. तर इरल्यातलं पाणी डोक्यात जात होतं आणि गाळामध्ये तिचे पाय सडत होते. आपला बाप 12 म्हशी वळीत होता आणि म्हशीच्या दुधावर उपजीविका करीत होता. आपल्या घरात दिवा होता, आपल्या घरात चूल होती आणि रात्रभर माणसं झोपायची तर टोकरीमध्ये विस्तव घ्यायची. पाष्टाचं घर राहायचं, गरीब कौलाचं घर राहायचं. थंडी जास्त राहायची, पाऊस लय राहायचा तर टोकरीमध्ये विस्तव घेऊन साईडनं लोक झोपत होती. म्हशी गार खायच्या तर लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये टोकरीमध्ये विस्तव ठेवायचे. आपली आई 3-3 महिने पावसासाठी लागण म्हणून सरपण गोळा करीत होती. आता या शिंगरांना ते पटंगा. आता यांना जर सांगितलं आपली आई लाकडं गोळा करीत होती, मान्य घ्या. हे आपल्याला काय म्हणतं माहिती का? तुम्ही दरिद्री होते पप्पा. म्हणजे आपण दरिद्री होतो, आम्ही नशिबानं खातोय. आता